बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शन केलं। कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने हे अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। तर कसब्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून देखील शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्या रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे उपस्थित आहेत। तर उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्ती प्रदर्शन दोनही पक्षांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी ही पाहायला मिळते। आज भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने हे अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आणि त्यांनी देखील इथे शक्ती प्रदर्शन केलं। त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून देखील मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे हे उपस्थित आहेत। पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची ही रणधुमाळी आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधी दोन्ही पक्षाकडून शक्ती प्रदर्शन झालं असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलंय। टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? त्याचबरोबर आम्ही चिंचवडमध्ये जगताप यांच्या घरातलाच उमेदवार दिला, मात्र तरीही चिंचवडमध्ये बिनविरोध का केली नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असलो 48 तासात ना, तुम्ही बिनविरोध देणार आहात का? आणि तिकडे तर जगतापांच्या घरात केला, तिथलं बिनविरोध आज घोषित करून टाका। हे सगळं म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे। एवढं आम्ही दूधखोळे नाही, आम्ही गाफील नाही, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। नाना पटोलेंनी एकदा त्यांच्या पार्टीचं एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये भरा, आम्ही बिनविरोध देतो, आम्ही करतो, चला। चिंचवड आणि कसब्यामध्ये जर महाविकास आघाडीचे उमेदवार नसेल आणि त्यांनी जर म्हटलं की टिळकांना उमेदवारी द्या, तर निश्चितपणे दादांनी सांगितलं जाय की आमचं नेतृत्व तसा विचार करेल। तर निश्चितपणे दादाची जी भूमिका आहे त्याची पक्षाला मान्यता आहे आणि महाविकास आघाडीने जर आजच कळवलं तर उद्या दिवस बाकी आहे, निश्चितपणे आपल्याला तसा निर्णय घेता येईल। आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाणार